कॉलेजमध्ये असताना ना प्रत्येक व्यक्तीला ना माझ्यावरती एक विश्वास होता की हा काहीतरी मोठं करून दाखवेल, हा काहीतरी मोठा कलाकार होईल, हा कोणतरी प्रसिद्ध व्यक्ती बनेल. आणि माझ्यामध्ये ती स्किल होती. मी इतर मुलांपेक्षा ना काहीतरी माझी प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या अंगातले किडे माझ्या पूर्ण कॉलेजला माहिती होतं. माझ्या अंगातला कलाकार आहे ना माझ्या पूर्ण कॉलेजनं बघितलेला होता. पण आयुष्याचं कालचक्र असं फिरलं की एका मागून एक आलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये मी असं अडकत गेलो की स्वतःच्या स्किलवरती, स्वतःच्या कलेवरती मी कधी कामच नाही केलं, कन्सिस्टंटच नाही राहिलो. हे फक्त माझंच नाही, तर आज 29 ते 32च्या वयामध्ये अडकलेल्या प्रत्येक सामान्य मुलाची ही गोष्ट आहे. मध्ये मध्ये आउट ऑफ द बॉक्स जाण्याचा विचार केला, मी बिझनेस करण्याचा विचार केला, कला क्षेत्रामध्ये किंवा युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. पण जसे ते कन्सिस्टंट नाही राहू शकलो. आज मात्र एक गोष्ट मी ठामपणे ठरवलेली आहे. अडचणी राहतील, संसाराची प्रोसेस पण ती चालू राहणार आहे. पण यावेळी थांबायचं नाही, थोडं जास्त पद्धतीने फोकस करूया, थोडं जास्त कन्सिस्टंट राहूया. कारण की आज ना उद्या जर माझ्या शाळेचे, कॉलेजचे जर मित्र मला भेटलेत ना, किंवा माझा पास्टमधील जो पण व्यक्ती भेटला ना, तर मी त्याच्यासमोर फेल्युअर म्हणून नाही राहू शकत आहे. किमान मी त्यांना एवढं तरी बोलू शकतो की मी हारलो नाहीये, मी अजूनही स्ट्रगल करतोय बरं. कारण की प्रयत्न करण्यात आणि हार मानण्यात खूप मोठा फरक आहे.